मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की आपल्याला माहित असेल काय चालू आहे, आरआरबी ग्रुप डी मॉक टेस्ट सिरीज चालू आहे, बरोबर आहे। आणि ही कोणची आहे, एक झालेली आहे, बघितली सर्वांनी। तर ही सेकंड जी आहे, आता आज कोणची सेकंड आहे, ओके। आणि मी जे लेटेस्ट मध्ये जे एक्झाम आलेले आहेत, एक्झाम्पल आलेले आहेत कशात, आरआरबी मध्ये एएलपी पासून ते अंडर ग्रॅज्युएट पर्यंत, त्याच्या बेसिसवरच मी हे प्रॉब्लेम घेतलेले आहे, ओके। म्हणजे काय होईल, तुम्हाला जे ग्रुप डी आयडिया येऊन जाईल त्याच्यामध्ये की कशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारण्यात येत आहे, ओके। तर चालू करायचं, ओके। तर बघा, आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, द एचसीएफ ऑफ 120, 144 आणि 168। आता एचसीएफ सर्वांना काढता येतो ना, हो। बघा, अशा प्रकारचे प्रश्न अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट मध्ये पण विचारलेले आहे, म्हणजे तुम्हाला ग्रुप डी मध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, ओके। तर अशा प्रकारचे प्रश्नाची प्रॅक्टिस करणे पण खूप महत्त्वाचे। काय म्हटलं तुम्हाला, द एचसीएफ ऑफ 120, 144 आणि 168, बरोबर आहे। काढता येतो सगळ्यांना एचसीएफ। एचसीएफ म्हणजे काय, ते हायर कोएफिशिएंट फॅक्टर राहतो तो, बरोबर आहे। म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू कोणची द्यायची, ओके। तर सांगा मला, 120, 144 आणि 168 अशी कोणती संख्या मालूम आहे तुम्हाला, ज्याने ह्या तिन्ही संख्येला भाग जातो? मला दिसत आहे का तुम्हाला, काय दिसतं तुम्हाला? 120, 144 आणि 168 मला दिसलं इथे की इथे 12 ने भाग जातो, बरोबर आहे। काय होईल मग 12 ने भाग दिला तर इथे 12 ने जर 120 ला भाग दिला तर काय होतो, 10। 12 ने 144 ला भाग दिला तर किती होतो, 12। आणि 12 ने जेव्हा 168 ला भाग दिला तर किती होतो, 12 1 12, की राहते किती, 4, 12 चौक 48। आता सांगा मला, हा तुमचा एचसीएफ झाला का? नाही। अजून बघायचं की समोर अशी 2 ने किंवा 3 ने अशा संख्येने भाग जातं, पण पूर्ण संख्येला भाग गेलं पाहिजे। तर काय राहील, कोणती संख्या आहे, 2 ने भाग जातो का तिन्ही संख्येला? हो, जातो ना। नंतर काय राहील, जर 2 ने भाग दिला तर काय होतो, 2 पंच 10, 2 सक 12 आणि 2 सती 14। आता सांगा मला, 5 6 7 याला अशी कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही। त्याच्यात 7 हा काय आहे, प्राईम नंबर आहे, 5 काय आहे, प्राईम नंबर आहे, म्हणजे त्याला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही। म्हणून याचा जो आपला एचसीएफ झाला तो किती झाला, 12 गुणिले 2 किती आहे, 24। तर आपला एचसीएफ काय झाला मग, ऑप्शन नंबर बी जे काय आहे राईट आन्सर आहे। समजलं का सर्वांना कसा काढला तुम्ही, ओके। तर चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळू आपण। काय म्हटलंय तुम्हाला, फाइंड द पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल विथ द रेडियस 7 सेंटीमीटर, ओके। तर काय म्हटलंय तुम्हाला, लक्षात घ्यायचे, सेमी सर्कल म्हटलंय, फक्त सर्कल नाही म्हटलंय, ओके। काय म्हटलंय, फाइंड द पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल विथ रेडियस 7 सेंटीमीटर। सेमी सर्कल माहित आहे का सर्वांना कसा राहतो, असाच राहतो ना। आणि याला काय राहते, याला रेडियस राहते, बरोबर आहे, बरोबर आहे ना। हे रेडियस झाली ना, हे पूर्ण जे राहते हे काय असते, डायमीटर असते, याचा हाफ काय असते, रेडियस। समजलं सर्वांना। आणि जो सेमी, काही मुलं काय करतात, पेरिमीटर काढतात, जसे की पेरिमीटर काय असतो, 2 पाय आर, सेमी पेरिमीटर काढायला होतात। तर काय दिलं राहते, इथे 22 दुनी 44, इथे काय होतो, आणि काय करतात, भागीला 2 करतात आणि आन्सर 22 काढतात। मॅक्झिमम मुलं असे करतात आणि सांगतात की हा जो आहे हा काय सेमी पेरिमीटर आहे, कशाचा, सेमी सर्कलचा आहे का। मग हे कसं आहे, हे रॉंग आहे। ऑप्शन मध्ये तुम्हाला फसवासाठी, म्हणजे तुमचा आन्सर चुकीचा झाला पाहिजे याच्यासाठी ऑप्शन मध्ये तुम्हाला 22 ऑप्शन दिलं राहतात, पण हे करेक्ट आन्सर राहतात का? नाही। याचा फॉर्म्युला जो आहे तो वेगळा आहे थोडासा। जर तुम्हाला पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल विचारलं तर काय असतो, पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल जर विचारलं तर काय असतो, पाय प्लस 2 इंटू आर काय असतो, पाय प्लस 2
इंटू आर असतो. पायची व्हॅल्यू काय असते 22/7 प्लस 2 इंटू आर. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर 36/7 इंटू आर हा असतो सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला. काय असतो 36/7 इंटू आर. आता समजलं. जर तुम्हाला कधी पण सेमी पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल विचारलं तर लक्षात ठेवायचा फॉर्म्युला हा असतो 36/7 इंटू आर. तर बघा इथे काय होईल, रेडियस दिली आहे तुम्हाला, रेडियस किती दिली 7 सेंटीमीटर. ओके, तर इथं काय होईल 7 कॅन्सल होईल आणि आपला जो पेरिमीटर आहे सेमी सर्कलचा तो किती निघाला 36. ऑप्शन नंबर ए जे आहे ते काय आहे राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना? काय करायचं, तो 2πr चा फॉर्म्युला न लावता इथे काय करायचं 36/7 इंटू आर हा असतो पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल. याच्या पुढे लक्षात ठेवायचं. खूप जण मिस्टेक करतात ह्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. काय दिलं आहे तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 - sec square theta डिवाइड बाय sin square theta इंटू cos square theta. ओके, आणि मी तुम्हाला चांगल्या प्रकारे हा जो टॉपिक आहे तो आपल्या जे इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं चॅनल आहे त्याच्यावर मी घेतलेला आहे आणि तुम्हाला मी फॉर्म्युल्यासहित सगळं सांगितलं आहे. आणि हे फॉर्म्युला बेस आहे. इथे व्हॅल्यू पुट करायची गरज नाही आहे. विदिन अ सेकंड जर फॉर्म्युला पुट करत राहिले तर टाइम वेस्ट होईल आणि जर फॉर्म्युला माहित असेल तर विदिन अ सेकंड आन्सर मिळतो. काय दिलाय तुम्हाला 1 - sec square theta डिवाइड बाय sin square theta इंटू cos square theta. आता मला सांगा सर्वांना, सर्वात प्रथम सांगा मला sec square theta मायनस tan square theta इज इक्वल टू 1 होतो. बरोबर आहे. पण तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, इथे दिलं आहे तुम्हाला 1 - sec square theta. जर मी याला राईट हँड साइडला नेलं तर काय राहतो इथं, तर काय राहतो 1 - sec square theta इज इक्वल टू -tan square theta. बरोबर आहे. म्हणजे याची 1 - sec square theta ची जी व्हॅल्यू काय होते -tan square theta. आणि मी ती तुम्हाला फॉर्म्युला थ्रू प्रूव्ह करून सांगितलं पण आहे. बरोबर आहे. नेक्स्ट मला सांगा cos बाय sin काय सांगितलं होतं मी तुम्हाला, cot होतो ना, तर इथे काय होईल इंटू cot square theta. आणि ज्यांना समजलं नसेल त्यांनी काय करायचं, आपलं ट्रिग्नोमेट्रीचे जास्त मोठे लेक्चर नाही आहे, खूप मोठे लेक्चर नाही घेतले मी, पण मी जे महत्वाचं होतं ते तुम्हाला शिकवलं आहे. तर तिथे जाऊन बघायचं. सांगितलं आहे तुम्हाला मी की cos square theta डिवाइड बाय sin square theta काय होतो cot square theta होतो. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं जेव्हा tan square आणि cot square जर मल्टिप्लिकेशन मध्ये होतो तर त्याचा आन्सर काय येतो tan square theta. आणि cot square theta ला तुम्ही काय लिहू शकता 1/tan square theta लिहू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं cot इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू tan square. म्हणजे cot हा जो tan च्या इनव्हर्सली आहे, जर तसाच tan हा cot च्या इनव्हर्सली आहे. म्हणजे काय होईल इथे tan square कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त -1. ऑप्शन मध्ये आहे काय, तर ऑप्शन नंबर बी काय आहे राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं मी इथे फॉर्म्युलाचा यूज केला 1 - sec square theta काय म्हटलं मी -tan square theta होतो. बरोबर आहे. नेक्स्ट cos square theta डिवाइड बाय sin square theta काय होतो cot square theta. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं cot इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू tan, किंवा म्हणू शकता तुम्ही tan इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू cot. बरोबर आहे. म्हणून इथे मी 1/tan square लिहिला. tan square कॅन्सल झाला, राहायला काय -1 आणि त्याच्यामुळे काय झालं आन्सर बी जे आहे हे राईट आन्सर आहे. ओके, आय थिंक सर्वांना समजलंच असेल आता. लक्षात येऊ राहिला ना सर्वांना काय सांगितलंय तुम्ही. हे जे 3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत हे अंडर ग्रॅज्युएट मध्ये आलेले प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे प्रॉब्लेम जे आहे ते ग्रुप डी किंवा येणारी जी पुढची एक्झाम आहे टेक्निशियन असेल किंवा ALP असेल तिथे अशाच प्रकारचे प्रॉब्लेमला तुम्हाला टॅकल करावं लागेल. म्हणजे 25 क्वेश्चन राहतात तुम्हाला, त्याच्यापैकी जे 20 प्रॉब्लेम राहतात तुम्ही इझी वे फाइंड आउट करू शकता. पण तुम्हाला जिथे ऍडव्हान्स मॅथ
किंवा थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आला तिथे काय होतात तुम्हाला प्रॉब्लेम जातात. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, जे 20 क्वेश्चन आहे ते तुमच्या हातातून गेले नाही पाहिजे, याच्यावर मोस्टली फोकस करायचं. ओके, म्हणजे काय होईल, तुमचे मार्क हे 20 मार्क आहे ते सेव्ह राहील आणि तुम्हाला जे एफर्ट द्यावं लागेल, जे रिमेनिंग 5 क्वेश्चन आहे त्याच्यावर तुमचं जास्त राहील. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिलेला इथे. काय दिलेला आहे तुम्हाला, 47चा पॉवर, प्रॉब्लेम नंबर 4 दिलेला आहे तुम्हाला. 47चा पॉवर काय दिलेला आहे, -8 दिलेला आहे, भागिला 47चा पॉवर -3 दिलेला आहे, सॉरी +3 दिलेला आहे, आणि गुणिला 47चा पॉवर -19 दिलेला आहे. काही नाही आहे, हे प्रॉब्लेम दिसायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण इथे बॉडमॉसचा नियम लागतो आणि काही डेसिमलचे जे रूल राहतात, जसं a/b, तर सपोज a चा पॉवर ह्या आहे 10 आहे आणि डिवाइड बाय a चा पॉवर 11 आहे, तर काय होतो, a चा पॉवर 10 - 11 हा वर्त केला तर काय होतो, मायनस होतो. हे जे कॉन्सेप्ट आहे हे तुम्हाला माहित असेल आय होप, कारण की ही मॉक टेस्ट आहे आपली, इथे मी तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट सांगू शकत नाही. ओके, तर काय असतात, 47चा पॉवर -8 डिवाइड बाय 47चा पॉवर 3 इंटू 47चा पॉवर -9. ओके, ह्या फॉर्म मध्ये दिलेलं तुम्हाला. आता मला सांगा, याला जर मी वर्तन दिलं तर काय होईल, 47चा पॉवर -8 - 3 इंटू 47चा पॉवर -9. ओके, तर काय होईल, मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. इथे किती होईल मग, -11 इंटू 47चा पॉवर -90. बरोबर आहे. आता बघा, हा बेस काय आहे, सेम आहे आणि तुम्हाला माहित असेल a चा पॉवर a इंटू a चा पॉवर b जर असेल तर काय होतो, a चा पॉवर a प्लस b होतो. हे माहित आहे सर्वांना, हे सर्वांना आय होप सर्वांना माहित असेल. तर इथे काय होईल, 47चा पॉवर काय होईल, -11 - 90. तर इथे काय होईल, 47चा पॉवर काय होईल, इथे मायनस मायनस प्लस, पण चिन्ह कोणचं राहतो, मायनस. तर काय आहे, ऑप्शन नंबर काय आहे, 47चा पॉवर -30 हे काय आहे, राईट आन्सर आहे आणि ऑप्शन नंबर बी जे आहे ते करेक्ट आहे. ओके, इथपर्यंत समजलं का सर्वांना कसं काढलं तुम्ही. इथे डेसिमलचा जो रूल लागतो हे सर्वांना माहित असेल आय होप. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू आपण. काय दिलं आहे तुम्हाला, द प्रोडक्ट ऑफ, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे तुम्हाला, द प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह नॅचरल नंबर इज 182, देन फाइंड द ग्रेटेस्ट व्हॅल्यू. हा काय म्हटलंय तुम्हाला, 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर दिलेले आहे, पॉझिटिव्ह नॅचरल नंबर दिले. तर लेट समजा हे पॉझिटिव्ह नंबर काय कन्सिडर करू आपण, x कन्सिडर करू. ओके, तो नंबर मी कन्सिडर केला x, आणि 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर जर घ्यायचा असेल तुम्हाला नॅचरल नंबर, तर x इंटू x प्लस 1. ओके, असं घेऊ शकता. बरोबर आहे ना, 2 कॉन्सिक्युटिव्ह म्हटलंय तुम्हाला आणि ह्या दोघांचा जो प्रोडक्ट म्हटलाय तुम्हाला, हा काय म्हटलाय 182. आणि जे अंडर ग्रॅज्युएट जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन सेम ॲज इट इज ह्याच पॅटर्नवर विचारले होते. ओके, तर आता याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आणि ज्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जर माहिती असेल तर काय करेल, ते सॉल्व्ह करू शकतात. नाहीतर किंवा काय करायचं, ऑप्शनकडे बघायचं. ऑप्शन काय दिलेलं आहे तुम्हाला, 27 ते 13, 14 आणि 7. ओके, जर मी ऑप्शन बी आणि मला ऑप्शन मध्ये काय पाहिजे, लास्ट डिजिट 2 आला पाहिजे, तर काय करतो मी, सर्वात प्रथम ऑप्शन बी जर घेतला मी इथे तर काय होईल, ऑप्शन बी आहे 13 आणि 13 इंटू काय आहे 13 प्लस 1 काय होतो 14. तर काय होईल 13 इंटू 14 बरोबर किती होईल 182 होतो. म्हणजे हे काय झालं, जे ऑप्शन बी घेतला आहे मी, ऑप्शन जो बी घेतलेला आहे तो सॅटिस्फाय झाला. म्हणजे जी एक्स ची व्हॅल्यू आहे ते किती आहे, इथे 13 आहे. पण तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितले आहे, फाइंड द ग्रेटेस्ट व्हॅल्यू. बघा इथे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली नाही, तुम्हाला काय म्हटलंय फाइंड द
ग्रेटेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय, ती व्हॅल्यू कोणती होईल, x+1 आणि x ची व्हॅल्यू किती होती 13+1, तर हे किती होतो 14. म्हणजे तुमचा आन्सर किती आहे 14. ओके, ऑप्शन नंबर सी जे आहे हे राईट आन्सर आहे. पण ज्यांना हे कसं आहे, हे सर्वांच्याच लक्षात येत नाही ऑप्शन वरून करणं त्यांना, तर काय करायचं, इथे एक क्वाड्रेटिक मेथड राहते. क्वाड्रेटिक मेथड नुसार पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. ओके, तर काय होईल इथे, जर तुम्ही हे जे ब्रॅकेट आहे याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, x² + x मायनस 182 इकडे आणलं तर काय होईल -182, बरोबर आहे. नंतर काय होईल, याचे दोन फॅक्टर पाडायचे. आता हे फॅक्टर पाडणं तुम्हाला करता आले पाहिजे. याचे फॅक्टर होते 13 आणि 14. बघा इथे काय होईल, x² + 14x प्लस -13x - 182. आणि ही जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये काही चेंज झाला नाही पाहिजे. ओके, नेक्स्ट काय आहे, इथे काय होईल, x कॉमन निघेल, हे दोन व्हॅल्यू बघायची. इथे काय होईल, x कॉमन निघाला तर x+14 आणि इथून जर मी -13 कॉमन काढला तर इथे काय होईल, पुन्हा x+14. ओके, तर याचे दोन रूट पडतात, x+14 इंटू x - 13 आणि x = दोन व्हॅल्यू मिळतात आपल्याला, एक मिळतो -14 आणि एक मिळतो 13. पण आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे नसते, बरोबर आहे. म्हणजे आपली जी x ची व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 13 आणि आपल्याला ग्रेटेस्ट नंबर विचारला होता म्हणजे x+1 विचारला होता, तर काय होतो 13 + 1 14. ओके, समजला का सर्वांना आहे. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6 आहे आपलं. काय दिलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये 74 चा स्क्वेअर. बघा एवढं सोपी प्रॉब्लेम तुम्हाला विचारला आहे आणि काय करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे त्याला. आणि सगळ्यांना काही ना काही ट्रिक माहित असेल तर काय आहे, कशी ट्रिक्स आहे. जर तुम्हाला 74 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचं, एक ट्रिक आहे त्याची. बघा सर्वात प्रथम काय करायचं, जो 4 आहे त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. तर 4 चा स्क्वेअर किती होतो 16 आणि 16 जर एक राहिला तो कॅरी 16 जो राहतो त्याचा जो कॅरी आहे तो ऍज इट इज राहू द्यायचा, बरोबर आहे. नंतर काय करायचं, हे दोन डिजिट आहे ना याला मल्टिप्लाय करायचं. किती होतो 7 चोक 28 म्हणजे काय होतो, सेकंड स्टेप राहते, ह्या दोन डिजिटला मल्टिप्लाय करायचो. किती होते 28 आणि त्याला डबल करायचं. काय होते, पुन्हा डबल केलं तर 56 आणि जो कॅरी राहिला होता तो त्याच्यात ऍड करायचा म्हणजे किती होईल 57. ओके, तर त्यातला जो 57 मधला 7 आहे तो इथे ऍज इट इज ठेवायचा. दोन स्टेप झाले. थर्ड स्टेप राहते याची, जो 7 राहते त्याचा स्क्वेअर करायचा. किती होतो 7 चा स्क्वेअर 49 आणि 49 मध्ये जो 5 राहिला होता तो इथे ऍड करायचा. 49 + 5 किती होतो 54. तर हा का आन्सर 54 76. ओके, तर ऑप्शन नंबर डी काय आहे इथे राईट आन्सर आहे. समजलं काय कशा प्रकारे केलं मी. सर्वात प्रथम काय केलं मी, इथे 4 चा स्क्वेअर घेतला, किती आलता 16, तर त्याचा तो डिजिट मी इथे लास्ट डिजिट इथे घेतला आणि जो कॅरी होता तो ऍज इट इज ठेवला. नंतर काय केलं मी 7 चोक 28 म्हणजे त्या दोन डिजिटला मल्टिप्लाय केलं आणि त्याला डबल केलं, किती आलता 56. ओके, आणि जो कॅरी राहिला होता आपला तो मी इथे ऍड केला, किती आलता मग 57. पण मी त्याचा एक लास्ट डिजिटच घेतला आणि जो कॅरी राहिला होता तो राहू दिला. नंतर काय केलं मी 7 चा स्क्वेअर केला आणि त्याच्यात जी कॅरी राहिली होती ती ऍड केली, तर किती झाला 54. आणि अशा प्रकारे आपल्याला आन्सर काय मिळालं 5476. तर मित्रांनो 7 नंबरचा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे इथे. अ कंपनी ऑफर अ स्कीम डिस्काउंट ऑफ बाय 5 गेट 3 फ्री ऑफर ऑन अ शर्ट देन फाइंड द डिस्काउंट. ओके, म्हणजे 5 शर्ट जर घेतले तर त्याच्यावर काय मिळते 3 शर्ट फ्री मिळत आहे म्हणते. तर तुम्हाला काय म्हटलं आहे तर डिस्काउंट किती मिळेल, म्हणजे त्याला डिस्काउंट किती दिला आहे म्हणते. ओके, म्हणजे एक स्कीम आहे, जर तुम्ही 5 शर्ट घेतले तर त्याच्यावर काय मिळणार तुम्हाला
3 शर्ट फ्री मिळणार आहे. तर तुम्हाला काय विचारलंय, त्या दुकानदाराने किती डिस्काउंट दिला त्या कस्टमरला. ओके, तर मला सांगा 5 शर्ट त्यांनी घेतले प्लस 3 त्याला काय मिळाले, फ्री मिळाले. म्हणजे टोटल किती शर्ट मिळाले त्याला, 8. पण फ्री किती मिळाले त्याला, म्हणजे डिस्काउंट फ्री वस्तूवरच मिळेल ना. तर काय किती मिळाले, 3 गुणिला 100 करायचं. इथे काय होईल मग, 300 भागीला 8. याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं किंवा भागाकार केला 300 भागीला 8 तर 37.5 निघतो. ओके, तर आन्सर काय झालं, आन्सर नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. काय म्हटलं मी, त्यांनी काय केलं आहे, 5 शर्ट जर घ्याल, कंपनी तुम्हाला एक ऑफर दिलेली आहे, जर तुम्ही 5 शर्ट घ्याल तर तुम्हाला 3 शर्ट काय मिळतात म्हणते, फ्री मिळतात म्हणते. म्हणजे त्यांनी टोटल नंबर ऑफ वस्तू किती सेल केलेली आहे तुम्हाला, 8. बरोबर आहे. आणि म्हणजे तुम्हाला जे कस्टमर आहे त्याला टोटल वस्तू किती मिळाल्या, 8 मिळाल्या. म्हणजे फर्स्ट प्राइस झाली ती, समजून घ्या ती. ओके, आणि तुम्हाला त्यांनी फ्री किती दिलेले आहे, डिस्काउंट कशावर निघतो, फ्री वस्तूवर. बरोबर आहे. म्हणजे किती वस्तू तुम्हाला फ्री मध्ये मिळाल्या आहे. ओके, तर किती मिळाल्या, 3. म्हणून 3/8 लिहिलं आहे मी ते गुणिला 100. ओके, इथपर्यंत समजलं. आणि तुम्हाला इथे सर्व पर्सेंटेज मध्ये विचारले आहे इथे. ओके, म्हणून जे आपलं आन्सर किती झालं, 37.5. तर मित्रांनो हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्या 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय म्हटलंय तुम्हाला, द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 5% 2 year इज 1250. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, कंपाऊंड इंटरेस्ट आणि SI हे किती दिलंय तुम्हाला, 1250. किती वर्षासाठी, रेट किती दिलाय तुम्हाला, रेट दिलाय तुम्हाला 5% आणि टाइम दिलेला आहे 2%. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, प्रिन्सिपल. ओके, बघा कंपाऊंड आणि SI चा डिफरन्स दिला आहे तुम्हाला, रेट दिलेला आहे 5%, टाइम दिलेला आहे 2 वर्ष, 2 year. बरोबर आहे. आणि प्रिन्सिपल फाइंड आउट करा. तर याचा एक फॉर्म्युला असतो, CI - SI बरोबर काय होतो, P × R / 100 आणि याचा पॉवर 2 असतो. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा, कारण की खूप सारे एक्झाम राहते आणि रेल्वेचा खूप म्हणजे आवडीचा क्वेश्चन आहे हा. आणि तुम्हाला एखाद्या शीट मध्ये तर नक्कीच मिळेल. ओके, तर काय दिलं आहे तुम्हाला, CI आणि SI चा डिफरन्स किती दिलेला आहे, 1250 म्हणजे 1250 दिलेला आहे. नंतर प्रिन्सिपल काढायचं आहे आपल्याला. रेट किती दिलेला आहे, इथे टाइम आहे, सॉरी, रेट किती दिलेला आहे तुम्हाला, 5% आणि टाइम 2. ओके, काही नाही, बसलेला सॉल्व्ह करायचा. आता काय आहे, P × हे किती होईल, 5चा स्क्वेअर 25 आणि 100चा स्क्वेअर किती होतो, 10,000 × इकडे किती दिलं आहे, 1250. आता काय करायचं, इथे सॉल्व्ह करायचं. काय होईल, 25 × 5 = 125. तर 50 गुणिला 10,000. तर इथे किती होईल, 5 लाख. बरोबर आहे. म्हणजे 5 लाख काय राहिलं तुमचं, प्रिन्सिपल. ओके, आणि त्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं तुम्हाला, ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे दिलेला. द व्हॅल्यू ऑफ ब्रॅकेट मध्ये दिलाय तुम्हाला 3चा पॉवर 0 प्लस 3चा पॉवर -2 प्लस 3चा पॉवर -1 × 27. बरोबर आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. तर कसं करसाल, आणि मी तुम्हाला जो फर्स्ट मॉक टेस्ट सांगितली होती त्याच्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की पॉवर 3चा पॉवर काही असो, जर 3चा पॉवर किंवा 4चा पॉवर किंवा 5चा पॉवर असो, जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 होते. ओके, फर्स्ट मॉक मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून पण सांगितलं होतं. बरोबर आहे. याला कशी लिहू शकता, याला 3चा पॉवर 1/3चा पॉवर 9 काय होतो, 3चा स्क्वेअर किती होतो, 9 प्लस इथे काय होतो 1/3 × 27. बरोबर आहे. आता काय करायचं, याचं एक एलसीएम घ्यायचं. काय येईल, 1 + 1/9 + 1/3 काय होईल, याचं एलसीएम 9. तर इथे काय होईल, 9 + 1 + 3 × 27.
जर याला तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय होईल, 9 ने 10 प्लस 3 13, 13 इंटू 27 डिवाइड बाय 9. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 9 त्रिक 27 आणि 13 गुणिला 3 बरोबर किती होतो, 39. बरोबर आहे. म्हणजे जर याला मी सॉल्व्ह केलं तर मला फायनल आन्सर किती मिळाला इथं, 39. आणि ऑप्शन मध्ये आहे काय, तर ऑप्शन नंबर डी आहे हे राईट आन्सर आहे. समजलं काय कशा प्रकारे फाइंड आउट केलं. जर हे मायनस असेल तर डिवाइड मध्ये प्लस होऊन जातो. म्हणजे याला तुम्ही असे लिहू शकता 1/3 चा स्क्वेअर. ओके. नंतर याला सिम्प्लिफाय केलं, एलसीएम घेतला मी, किती मिळतो 9 आणि 3 चा जर एलसीएम घेतला तर 9 आणि नंतर सगळ्यांनी 9 ला मल्टिप्लाय केलं. नंतर जे ब्रॅकेट आहे त्याला कंप्लीट सिम्प्लिफाय केलं. मग 13 गुणिला 27 भागिले 9 मिळालं मला. 9 त्रिक 9 ने 27 ला भाग दिला 3 टाइम जातो आणि 13 गुणिला 3 39. समजलं. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जो काय दिलाय आपल्याला, दिलेला आहे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये 1024 512 8 आणि 144 मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके. तर इथे काय होईल मला सांगा. सर्वप्रथम 1024 कशाचा स्क्वेअर आहे, 1024 जो आहे याला तुम्हाला सर्वात प्रथम माहित झाला पाहिजे तुम्हाला 1024. 512 कशाचा स्क्वेअर आहे का नाही, मग याला तुम्ही 64 गुणिला 8 लिहू शकता ना. हो, गुणिला 8. ओके. नंतर काय करायचं, 144 आहे ना, कशाचा स्क्वेअर आहे तो 12चा. ओके. म्हणजे तुम्हाला इथे बघा जे तुम्हाला म्हणजे जे वर्गमूळ मध्ये दिलं आहे ते जी आणि जी व्हॅल्यू बाहेर आली पाहिजे त्यासाठी सॅटिस्फाय झालं ना. हो, बरोबर आहे. आता सांगा मला 1024 किती कशाचा स्क्वेअर आहे, वर्गमूळ आहे 32. 64 कशाचा आहे 8चा. पुन्हा हा हे जे 64 आहे 8 8 64 हा पुन्हा 8चा आणि हा 144 12चा. नंतर काय करायचं, याला सिम्प्लिफाय करायचं. मला सांगा आता 32 गुणिला 32 गुणिला 2 गुणिला 12. ओके. मला सांगा 8 8 किती होते 64. मी त्याला 32 गुणिला 2 लिहिलं तर चालेल ना. हो, चालते ना. काही परिणामामध्ये काही इक्वेशनवर नाही. तर आता काय होईल ते 1024 गुणिला 2 गुणिला 12. इथे काय होईल मग 1024 गुणिला 2 2048. यांनी पुन्हा काय करायचं 12 ने भागायचं. इथे काय होईल 12 8 96, कॅरी किती राहतो 9, 12 चौक 48, 48 आणि 9 किती होतो 48 आणि 9 होतो 57, राहते किती 5. बरोबर आहे. 57 होतो ना, किती राहतो 57 होतो. बरोबर आहे. आणि 12 दोन्ही किती होतो 24. तर याचं फायनल आन्सर किती झालं 24,576. हे मल्टिप्लिकेशन वगैरे सर्वांना येतच असेल. ओके. फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं की रूट आउट जे वर्गमूळात जी व्हॅल्यू राहते त्याला तुम्हाला कसे डिवाइड इथे डिवाइड केलेले आहे. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे. द एचसीएफ and LCM of two number are 84 and 60. If one number is 40, the find the other number. तर तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये ह्या टाइपचा प्रॉब्लेम घेतलाय. काय सांगितलं होतं एचसीएफ टू एलसीएम बरोबर का ते वन नंबर इंटू अदर नंबर. एचसीएफ किती दिलेला आहे 84, एलसीएम किती दिलेला आहे 60 आणि वन नंबर एक नंबर किती दिलेला आहे 14 आणि अदर नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर सांगा मला 14 साठी इथे कशाने भाग जातो 14 पंचे 70 आणि 14 सगळं 84 आणि 60 गुणिला 60 6 किती होतो 360. तर ते दुसरी जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 360 आहे. ओके. समजलं सर्वांना. काय केलं मी फक्त एचसीएफ च्या जागी जी व्हॅल्यू दिली होती ती पुट केली, एलसीएफ च्या जागी जी व्हॅल्यू दिली ती पुट केली, जो फर्स्ट नंबर दिला होता आणि त्याच्यावर मी सेकंड नंबर लावला. ओके.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, फाइंड द सरफेस एरिया ऑफ क्यूब हुज साइड मेजर 9 सेंटीमीटर. म्हणजे जी साइड आहे ती किती दिली आहे तुम्हाला, 9 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि क्यूबचा जो सरफेस एरिया राहतो हा फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे, तो किती राहतो 6 × a². बरोबर आहे. आणि तुम्हाला साइड किती दिलेली आहे, 9 दिलेली आहे. मग काय करायचं, इथे जस्ट व्हॅल्यू पुट करायची. इथे काय होईल 9चा स्क्वेअर, काय होईल 6 × 81. तर किती येईल 6 आणि 8 × 45. ऑप्शन मध्ये आहे काय, हो. तर ऑप्शन नंबर डी काय आहे, राईट आन्सर. समजलं का सर्वांना. ह्या फॉर्म्युला बेस आहे, याच्यासाठी फॉर्म्युले माहित असणे खूप आवश्यक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला दिलेला प्रश्न इथे, साइन थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू 2 दिलेला आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, साइनचा पॉवर 120 थीटा प्लस कोसेक चा पॉवर 120 थीटा फाइंड आउट करायला सांगितलं. करू शकसाल काय. आणि इथे जो क्लास नंबर 2 मध्ये मी तुम्हाला टेबल सांगितला होता, म्हणजे व्हॅल्यू पुटिंग मेथड इथे अप्लाय करायचा आहे. आणि हा एक म्हणजे एक प्रकारचा कॉन्सेप्ट आहे हा. अशा प्रकारची जर तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल, जसे इथे जर तुम्हाला cos थीटा प्लस sec थीटा इज इक्वल टू 2 विचार दिलेला असेल, आणि तुम्हाला जर cos चा पॉवर n प्लस sec चा पॉवर n काढायला सांगितलं असेल, तर काय होते, याची व्हॅल्यू पण सेम राहते 2. आता मी डायरेक्ट नाही सांगत, तुम्हाला सांगतो कशा येते. तर मला सांगा साइन थीटाची अशी कोणती व्हॅल्यू ठेवू की ज्याच्यामुळे माझा आन्सर 2 आला पाहिजे. तर जर थीटाची व्हॅल्यू जर मी 90 पुट केली तर काय होतो, साइन 90 किती होतो 1, कोसेक 90 काय होतो मग 1. तर काय होतं 1 + 1 2. सॅटिस्फाय झालं इक्वेशन. मग इथे सेम ठेवायचं, काय होईल साइन जर 90 केला तर 1 होईल, आणि 1 चा पॉवर जर 120 केला तर काय होतो 1च राहतो ना, प्लस इथे 1 येईल आणि याचा पॉवर पण 120 राहील. आणि 1 चा पॉवर काही असो तर काय तो 1च आहे, तो इथे काय 1 येईल, तर इथे काय 1 + 1 2 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर सी जे आहे ते राईट आन्सर आहे. ओके. काय केलं मी, ती थीटाची व्हॅल्यू 90 पुट केली आणि मला साइन 90 मालूम होता की 1 असतो, मग कोसेक 90 पण 1 होतो, आणि 1 + 1 2 निघाला झाला. म्हणजे इथे जे मी व्हॅल्यू पुट केली ती सॅटिस्फाय झाली, म्हणून मी ती जे आपल्याला इव्हॅल्युएट करायला सांगितलं होतं तिथे पण 90 व्हॅल्यू पुट केली, आणि मला फायनल आन्सर किती मिळाला 2 मिळाला. ओके, समजलं काय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अ नंबर व्हेन इन्क्रीज बाय 100% गिवन 2700, तर तो नंबर कोणता आहे म्हणते. ओके, म्हणजे रिअल नंबर कोणता आहे. ओके, तर काय म्हटलंय तुम्हाला, जी 100% होती, म्हणजे एक व्हॅल्यू सपोज ती 100 होती आणि ती काय झाली 100% ने इन्क्रीज झाली, म्हणजे किती झाली 100 ची ती 200 झाली. सपोज कन्सिडर केलं मी ती व्हॅल्यू 100 होती आणि ते काय झाली 100% ने वाढली, म्हणजे किती झाली 100. हा जर रेशो घेतला मी काय होईल 1:2 होईल. बरोबर आहे. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू होती म्हणजे ओल्ड व्हॅल्यू किती होती 100, मग काय म्हटलं त्यांनी 100% ने वाढली, म्हणजे किती झाली ती 100 ची 200 झाली, हे न्यू झाली. बरोबर आहे. याचा जर रेशो काढला आपण तर काय होतं 1:2. आणि तुम्हाला जी वाढलेली व्हॅल्यूची किंमत किती दिली आहे तुम्हाला 2700, आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितली ओल्ड व्हॅल्यू म्हणजे 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. तर काय होईल 2 × 2 2 × 6 2 × 5 10 आणि 0 1350 गुणिला 1, तर काय होईल 1350. ऑप्शन नंबर डी काय आहे राईट आन्सर. ओके मित्रांनो, तर प्रॉब्लेम नंबर दिलेला आहे 15. तुम्हाला काय म्हटलंय, फाइंड सिंपल इंटरेस्ट ऑन 1200 ॲट इंटरेस्ट रेट 3% पर एनम इन 7 मंथ. ओके, आणि जे लास्ट मॉक मध्ये पण अशाच प्रकारचे प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. तर इथे तुम्हाला टाइम दिलेला आहे 7th मंथ दिलेला आहे, याला इयर मध्ये कन्वर्ट करायचं सांगितलं होतं मी तुम्हाला. काय दिलेलं आहे रेट दिलेला आहे, किती दिलं आहे 3%, आणि प्रिन्सिपल दिलेला आहे 1200. ओके, तर
काय असतो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला P इंटू आर इंटू टी बरोबर किती असतो इथे किती दिलाय 1200 रेट किती दिलेला आहे तुम्हाला रेट 3 आणि टाइम किती दिलेला आहे 7/12 गुणिले 100 ओके तर फाइंड आउट करू शकता बघा इथे 1200 हे पूर्ण कॅन्सल होऊन जाईल तर आन्सर किती होईल सिंपल इंटरेस्ट किती निघाला 21 ऑप्शन मध्ये आहे काय हो ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर आहे समजलं काय केलं मी जो टाइम होता फक्त तेवढंच लक्षात ठेवायचा त्याला इयर मध्ये कन्वर्ट केलं मी आणि जो फॉर्म्युला होता सिंपल इंटरेस्टचा P इंटू आर इंटू टी याच्यात जी आपल्याला व्हॅल्यू दिलेली होती प्रॉब्लेम मध्ये ते पुट केली मी तिथे आणि सिम्प्लिफाय केलं बस एवढंच केलं ओके तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आपल्याला इथे काय म्हटलंय तुम्हाला ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क म्हणजे काय म्हटलंय किती दिवसात 12 दिवसात आणि बी काय करतो म्हणते तेच काम किती 18 दिवसात करतो म्हणते आणि दोघांनी काय केलं आहे 4 दिवस काम केलेलं आहे तर काय विचारलंय तुम्हाला तर फ्रॅक्शन ऑफ रिमेनिंग वर्क जे रिमेनिंग वर्क 4 दिवस काम केल्यानंतर त्यांचं रिमेनिंग फ्रॅक्शन किती आहे ते विचारलंय ओके इथे मग सांगा मला इथे काय केलं मी इथे बेस्ट अप्रोच राहील तुम्ही काय करा एलसीएम मेथड यूज करा इथे तर काय होईल 12 आणि 18 चा एलसीएम 36 होतो एवढं मालूम आहे तुम्हाला ओके तरी सांगा 12 ने जर 36 ला भागला तर किती राहतो 3 18 ने भागला तर काय राहतो 2 ओके समजलं ना एवढंच काय आहे ना आणि नंतर काय म्हटलं त्यांनी त्या दोघं मिळून हे झाली त्यांची इफिशियन्सी म्हणजे क्षमता झाली त्यांची दोघांची ए हा 3च्या क्षमतेने काम करतो म्हणजे त्याचं काम किती दिवसात होईल 36 बरोबर 12 इंटू 3 किती होतो 36 आणि बी काय करतो 18च्या क्षमतेने काम करतो तर तो म्हणजे किती 18 गुणिले 2 किती होते 36 बरोबर आहे म्हणजे हे इफिशियन्सी झालं त्याचं ओके नंतर काय म्हटलं ते दोघं म्हणजे ह्या दोघांची क्षमता 3 आणि 2 किती होतो 5 यांनी 4 दिवस काम केलं म्हणतो बरोबर आहे म्हणजे किती काम केलं त्यांनी 20 काम केलं म्हणजे त्यांनी काय केलं 36 मधलं ते टोटल काम होतं त्याच्यापैकी त्यांनी 20 काम केलं तर राहिलं किती 16 बस तुम्हाला हेच विचारलं आहे त्यांनी रिमेनिंग काम किती राहिलं 16 किती कामापैकी 36 पैकी तर हेच म्हणजे तुम्हाला हे लेफ्ट झालेलंच काम विचारलं होतं इथे काय होईल कशाने भाग जातो इथे 4 चौक 16 आणि 4 9 36 म्हणजे इथे 4/9 काय राईट आन्सर समजलं ना काय म्हटलं त्यांनी ए ची क्षमता 12 होती बी ची 18 होती दोघा मिळून त्यांनी काम केलं 4 दिवस तर तुम्हाला विचारलं होतं तर रिमेनिंग काम किती शेष राहत होतं बरोबर आहे याचा अर्थ हे होतो इथे मी एलसीएम मेथड घेतली आणि काय झालं त्यांनी 4 दिवस काम केलं म्हणजे त्यांनी 20 काम कंप्लीट केलंय 4 दिवसात त्यांचं काम 16 जे राहिलं होतं ते बाकी राहिलं होतं किती कामापैकी 36 कामापैकी बरोबर आहे म्हणजे ते 36 काम राहिलं टोटल त्याच्यापैकी 16 काम राहिलं होतं याचाच फ्रॅक्शन तुम्हाला विचारलं होतं इथे ओके तर किती निघालं 4/9 नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला अंडर रूट मध्ये 169 प्लस 0.04 मायनस 6.6 आणि बघा म्हणजे सिम्प्लिफिकेशनचं हे खूप वेटेज आहे रेल्वेमध्ये 3 4 सिम्प्लिफिकेशन एकाच पेपरमध्ये विचारतात म्हणून काय करायचं जे स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट राहतात हे काय करायचे लक्षातच ठेवायचे आणि डेसिमलचे जे प्रॉब्लेम राहतात किंवा सिम्प्लिफिकेशन बॉडमास बेस याच्यावर जास्त प्रॅक्टिस करायचा म्हणजे काय होईल ते तुम्हाला 3 ते 4 मार्क राहते ते इझिली मिळू शकेल आता मला सांगा 169 चा स्क्वेअर किती होतो वर्गमुळात किती होतो 13 बरोबर आहे याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही काय होईल 4 चा स्क्वेअर किती राहते 2 आणि याला असं लिहू शकतो मी 4/100 ओके बरोबर आहे ना 4/100 लिहू शकतो ना तर इथे काय होईल याला जर वर्गमुळातून जर बाहेर काढायचं असेल मुळात तर काय होईल 2/10 मायनस इथे सेम असू दे 676 भागिला 100 676 या कशाचा वर्ग आहे 26 आणि हा 100 10चा बस काही नाही बस सिम्प्लिफाय करायचं इथे
काय होईल ते 0.2 मायनस 2.6. इथे काय होईल 13.2 मायनस 2.6. नंतर वजाबाकी करायची. 12 तून 6 गेले 6 राहते, 3 3 गेला किती राहतो 0 राहतो. इथे काय होईल 1 म्हणजे 13 काय म्हटलं तुम्हाला याच्यातून 12 तून 6 गेले 6 राहते बरोबर आहे. 3 3 गेले 0 म्हणजे आन्सर काय निघाला 10.6. समजलं काय? ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तुम्हाला. बघा इथे व्हॅल्यू दिलेली आहे काही 11 11 14 12 20 19 16 18 11 आणि 12 अशा प्रकारचे व्हॅल्यू दिलेले आहे तुम्हाला. काय दिले 11 11 14 12 20 19 14 18 11 आणि 12 आणि काय फाइंड आउट करायला सांगितलंय मोड. आता एक कॉन्सेप्ट असतो मोडचा. मोड म्हणजे काय असतो, जर तुम्हाला असं फाइंड आउट करायला आलं की फाइंड आउट करा मोड, तर काय करायचं, सर्वात प्रथम बघायचं अशी संख्या बघायची जे खूप टाइम रिपीट झालेली आहे. बघा इथे मला सांगा कोणकोणची व्हॅल्यू तुम्हाला रिपीट दिसते. बघा 14 किती टाइम्स झालेली आहे 2 टाइम्स, दोनच टाइम्स झालेली आहे ना. नेक्स्ट 12 किती टाइम्स झालेली आहे 2 टाइम्स. नेक्स्ट अजून कोणची व्हॅल्यू दिसते 11 1 2 आणि 3 वेळा. किती वेळा आली 3. 11 3 वेळा आली, 12 2 वेळा आलेली आहे आणि नंतर काय दिलेली आहे 14 2 वेळा आलेली आहे बरोबर आहे. मग आता सांगा मला सर्वात जास्त रिपीट काय होऊ राहिले इथे 11. म्हणजे आपलं आन्सर काय राहिले ते. जर तुम्हाला मोड फाइंड आउट करायचं असेल जी व्हॅल्यू सर्वात जास्त वेळा रिपीट होत असेल तेच तुमचा आन्सर राहील. ओके. इथे काय व्हॅल्यू आहे 11. समजलं तुम्हाला? ओके. नेक्स्ट क्वेश्चन 19 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे मीडियन दिली आहे तुम्हाला 20, मीन दिलेला आहे तुम्हाला 15 आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय तुम्हाला मोड. आणि याचा एक फॉर्म्युला असतो आणि तुम्हाला 100% ह्या दोनपैकी 2 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक ना एक मार्क फिक्स राहील एक्झाम मध्ये. तर काय असतो मोडचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो 3 टाइम्स ऑफ मीडियन इन मायनस 2 टाइम्स ऑफ मीन बरोबर आहे. मग 3 इंटू काय होईल 20 मायनस 2 इंटू मीन किती दिलेला आहे 15. तर काय होईल 20 3 60 मायनस 15 दोन्ही 30. तर काय झाला मोड 3. तर बघा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, बाकी काहीच कॉन्सेप्ट नाही याच्यात. ओके. नंतरचे प्रॉब्लेम कडे वळू आपण इथे. ओके. तर काय दिलेलं आहे ते नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 20 नंबरचं. द थर्ड प्रोपोर्शनल ऑफ 28 and 70 is x, then what is the value of x. थर्ड प्रोपोर्शनल म्हणजे काय राहतो 20 भागीला कोणकोणची व्हॅल्यू देईल तुम्हाला 70. सेम इथे 70 लिहावं लागेल आणि भागीला x. म्हणजे काय असते 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे तुम्हाला आणि 2 व्हॅल्यूला तुम्हाला 2 टाइम रिपीट करायचं आहे बरोबर आहे. ह्या फॉर्म मध्ये लिहित असते बरोबर आहे. 20 70 पुन्हा 70 रेशो x ह्या फॉर्म मध्ये असते बरोबर आहे. म्हणजे हे आणि हे सेम आहे बिलकुल, याच्यात आणि याच्यात काही डिफरन्स नाही आहे बरोबर आहे. मग तुम्हाला काय म्हटलं इथे थर्ड प्रोपोर्शनल काढायला सांगितलं आहे. मला सांगा हा 2 काय होईल, हा 0 0 कॅन्सल होईल. 2 ने जर याला भाग दिला 70 ला किती होईल 35 आणि 35 गुणिला 7 बरोबर काय होईल ते x इज इक्वल टू x. 7 5 काय होईल 35 राहिले किती 3 7 3 21 आणि 3 24 245. ऑप्शन मध्ये आहे काय नाही, इथे ऑप्शन मध्ये दिलेलं नाही आहे. सॉरी तिथे 28 दिलेलं आहे तुम्हाला. थोडंसं मिस्टेक झालेली आहे इथे प्रॉब्लेम लिहिताना. इथे 28 डिवाइड बाय 17 इथे 70 दिलेलं आहे आणि इथे x बरोबर आहे. तर काय होईल इथे 14 ने भाग 14 दोन्ही 28 आणि 14 पंच 70. इथे काय कशाने जाईल पुन्हा 35. इथे काय होईल 5 5 25 राहिले किती 2 कॅरी 5 3 15 15 2 17 आणि एक म्हणजे काय झालं फायनल आन्सर काय झालं 175. हा एका ऑप्शन मध्ये हो ऑप्शन नंबर डी जे आहे ते राईट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला फाइंड 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट आहे ते दिलेले आहे आपल्याला. किती डिस्काउंट आहे ते. ओके.
कितीला आहे 20% आणि 30% इंटू सिंगल इक्विव्हॅलेंट मध्ये फाइंड आउट करायचं आहे. तर इथं मी तुम्हाला लास्ट जे मॉल्स झाली त्याच्यात एक फॉर्म्युला सांगितला होता, x प्लस वाय प्लस एक्स वाय डिवाइड बाय 100. बस इथं हाच फॉर्म्युला इम्प्लिमेंट होतो. 2 डिस्काउंट दिलेले आहे ना, कोणते दिले 20% मायनस 30, इथे काय होईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बघा इथे काय होईल 20 गुणिला मायनस 3 डिवाइड बाय 100. ओके, नंतर काय होईल मायनस मायनस इथे प्लस होऊन जाईल, प्लस इथे मायनस गुणिला मायनस आहे तर हा प्लस होऊन जाईल. बरोबर आहे, इथे 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 कॅन्सल, तर बेटे किती होतो 6. म्हणजे काय होईल त्याचा जर सिंगल इक्विव्हॅलेंट विचारला असेल तर काय निघाला तुम्हाला -44. ओके, हा झाला तुमचा सिंगल इक्विव्हॅलेंट. ओके, ओके मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम दिले आपल्याला 22 नंबरचा प्रॉब्लेम आहे. द ॲव्हरेज वेट ऑफ फर्स्ट 150 ऑड नॅचरल नंबर इज. ॲव्हरेज विचारलं, बरोबर आहे. तर तुम्हाला सर्वांना माहित असेल जर इवन नंबर जर विचारला असेल तर काय होईल n+1 होईल. बरोबर आहे, हा इवन नंबरचा असतो. बरोबर आहे. नंतर जर तुम्हाला ऑड विचारला असेल ॲव्हरेजचा तर काय होईल तो nच राहतो. म्हणजे काय राहील जर तुम्हाला ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 150 ऑड नंबर नॅचरल नंबर विचारला असेल तर त्याचा काय राहील 150 होईल. बरोबर आहे, म्हणजे याच्यात काही चेंज नाही. ऑड असेल तर ॲज इट इज, इवन जर असेल तर त्याच्यात काय करायचं 1 ऍड करायचं. ओके, समजलं सर्वांना. हा एक फॉर्म्युला आहे. बरोबर आहे ना, जेव्हा आपण ॲव्हरेज हे शिकत असतो तेव्हा हे सर्व डिटेल मध्ये घेत असतो. बरोबर आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काही एवढं कॉम्प्लिकेटेड नव्हतं ते तुम्हाला, आणि हे प्रॉब्लेम अशाच प्रकारचे जवळपास मी जे शिफ्ट अनालिसिस केली म्हणजे अंडर ग्रॅज्युएटची, अशा प्रकारचे 10 ते 15 प्रॉब्लेम कंटिन्यूस म्हणजे शिफ्ट मध्ये विचारले तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एवढ्या हलक्यात नाही घेऊ शकत असे प्रॉब्लेमला. म्हणजे दिसायला खूप सोपी आहे पण ज्यांना कॉन्सेप्ट क्लिअर नसतात त्यांचे काय जातात मार्क निगेटिव्ह होऊन जातात. बरोबर आहे. कोणी 149 मारून येतात, कोणी 151 मारून येतात. बरोबर आहे, त्यासाठी कॉन्सेप्ट माहीत असणे बरोबर आहे, म्हणजे गरजेचं आहे. बरोबर आहे. तर काय होईल नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला. द स्पीड ऑफ ट्रेन इज 72 km/h, कव्हर अ डिस्टन्स विदिन 10 hours. तर काय होईल आणि तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो स्पीड इंटू टाइम. बरोबर काय होईल इथे 72 गुणिला 10, तर बरोबर काय होईल 720 किलोमीटर. बरोबर आहे. तर काय होईल मित्रांनो, हे ह्याच प्रकारची लँग्वेज तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेली होती. थोडीशी लँग्वेज म्हणजे लँग्वेज मध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, पण एक्झाम मध्ये ऍज इट इज असाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे समजणाऱ्याला समजेल नाही थोडंसं काय विचारलेलं आहे. पण काय होईल इथे तुम्हाला स्पीड दिलेली आहे आणि टाइम दिलेला आहे आणि डिस्टन्स फाइंड आउट करेल. अशा प्रकारचे सोपे प्रॉब्लेम पण आलेले आहे तुम्हाला एक्झाम मध्ये. ओके, कारण आणि प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी ऑड होती ती. म्हणजे जो प्रश्न होता तो थोडासा लँग्वेज बरोबर नव्हती. ओके, पण मी एक्झाम मधून डायरेक्ट कॉपीज केलेला आहे. म्हणजे मला दाखवायचं तुम्हाला की अशा प्रकारचे पण प्रश्न विचारू शकतात तिथे. ओके, तर काय होईल नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. द ॲव्हरेज वेट ऑफ फॅमिली ऑफ 5 मेंबर हुज वेट आर 40, 49, 56, 75, 36 इज व्हॉट. म्हणजे तुम्हाला हे 5 जणांचं ॲव्हरेज वेट काढायचं आहे. आता हे तर सर्वांना माहित असेल, ऍडिशन करायची. इथे काही काय होईल 9 6 15, 15 आणि 5 21, 21 आणि 6 किती होते 27. का किती राहते 2, 2 आणि 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22, 22 आणि 3 25. ओके, कॅल्क्युलेशन फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा. उलट ही मेथड खूप चुकीची आहे. ह्या मेथड नुसार तर झालाच नाही पाहिजे, पण मॅक्झिमम एक्झाम मध्ये मला मालूम आहे की हीच मेथड यूज करतात स्टुडंट मोस्ट ऑफ द. आणि ते वेटेड ॲव्हरेज जी एक मेथड आहे ते कशी ज्यांचे हात बसलेला आहे ह्या मेथडवर तेच सॉल्व्ह करतात. नाहीतर 60 ते 70% स्टुडंट ह्याच मेथडने जातात. ओके, म्हणून मी तुम्हाला हीच मेथड सांगतो. ओके, तर काय होईल ते
5 5 काय होईल 25, नंतर इथे काय होईल 5 1 5, इथे काय राहील मग नंतर 2 राहील, तर काय होईल 5 चौक 20. एका ऑप्शन मध्ये सॉरी 5 2 10 होईल, हा एका ऑप्शन मध्ये हो, तर ऑप्शन नंबर ए जे काय आहे राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना? सर्वात काय केली मी याची ऍडिशन केली आणि नंबर ऑफ मेंबर्स किती होते 5, त्याला भागीला 5 केले आणि मला फायनल आन्सर किती मिळालं 51.2. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे इथे अल्जेब्राचा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि एक ना एक प्रॉब्लेम अल्जेब्राचा राहतोच तुमच्या प्रत्येक शीट मध्ये. असे इझी लेवलचेच विचारतात आणि ग्रुप डी म्हटलं तर काही एवढा हाय फाय तुम्हाला विचारणार नाही. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला x + 1/x = 5 दिलेला आहे आणि फाइंड आउट काय करायचं सांगितलं x² + 1/x². ओके. आणि ज्यांनी माझे हे बघितले असेल लेक्चर ते तर खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. काय दिलं आहे तुम्हाला x + 1/x = 5 दिलेले आहे आणि जर x आणि फाइंड आउट करायला सांगितलं x² + 1/x², तर काय करसाल मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर काय होतो n² - 2. बरोबर आहे ना? हे मी फॉर्म्युला म्हणजे जेव्हा तुम्हाला अल्जेब्राचा फर्स्ट क्लास सांगितलं होतं तेव्हाच सांगितलं होतं. बरोबर आहे. तर इथे n म्हणजे तो 5 आहे, तर 5चा स्क्वेअर -2 काय होईल 25 - 2 23. तर हे काय झालं करेक्ट आन्सर. आणि ज्यांना लक्षात नाही आले असेल तर त्यांना सांगतो x + 1/x², x = 5 असेल तर काय होईल तुम्हाला जर x² + 1/x² फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचं दोन्ही साइडला स्क्वेअर करायचा. याला तुम्ही सॉल्व केलं काय होतो x² + 1/x² + 2 times x × 1/x = 25. इथे काय होईल x² + 1/x². हा x आणि हा x कॅन्सल होईल आणि हा 2 तिकडे गेला तर मायनस जाईल, 25 - 2 = 23. समजलं काय अशा प्रकारे काढलं तर अशा प्रकारे ही एक मेथड आहे, त्याच्यानुसार तुम्ही काढू शकता. नाहीतर डायरेक्ट फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी चालेल. तर बघा मित्रांनो इथे 25 क्वेश्चन आपण जी सेकंड मॉक टेस्ट होती इथे कंप्लीट झालेली आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर काय करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.